नमस्कार, सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कातकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी मूवी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. 2 आठवड्यानंतर आपण आज बाहेर पडलो आहे. 1 आठवड्यामध्ये जर भयंकर पाऊस होता सॅटर्डे संडेला, त्यामुळे आपल्याला बाहेर पडायला निघायला मिळालं नाही. आपल्याला दुसरा सॅटर्डे संडे आला, त्यामुळे आपण आजारपणामध्ये काढलं. तर आजचा आपला हा संडे आहे आणि आज आपण चाललो आहे किल्ले घनगडला. घनगड मुंबईपासून जवळजवळ अप्रॉक्सिमेट 125 किलोमीटरला आहे. घड्याळात वाजले आहेत 7:27, 7:30 वाजले आहेत. आपण आपली जर्नी चालू केलेली आहे. दादर क्रॉस केलं आहे, कुर्ला आपण पोहोचतो आहे. हा आपला आता रूट असणार आहे लोणावळापर्यंत, ज्याच्यामध्ये मी प्रत्येक वेळेला जसं सांगतो त्याप्रमाणे हा रूट असणार आहे. दादर, कुर्ला, नंतर मग वाशी, नंतर मग आपला जो रायडरचा मीटिंग पॉईंट, नंतर मग म्हणजे कळंबोली, नंतर मग पुढे लोणावळा खंडाळा घाट, खोपोली, लोणावळा खंडाळा घाट, आणि त्यानंतर आपण जाणार किल्ल्याच्या बेस विलेजपर्यंत. किल्ल्याचं बेस विलेज ॲक्च्युली कसं आहे, भांबुर्डे म्हणून गाव आहे. भांबुर्डेवरून आतमध्ये एकोले गाव आहे. एकोले हे घनगड किल्ल्याचं बेस विलेज आहे. तर आपल्याला एकोलेपर्यंत पोहोचायचं आहे. बाय द वे आपण कुर्ला पोहोचलो आहे. आपण आता प्रथम राईडची मजा घेणार आहे, त्यानंतर बाकी सगळं डिस्कशन करणार आहे. म्हणजे किल्ल्याबद्दलची जी सगळी माहिती आहे ती आपण ट्रेक चालू केल्यानंतर आपण सगळं बोलणार आहे. सो चला पहिलं आपण घेऊया राईडची मजा. बऱ्यापैकी छान वातावरण आहे. ॲक्च्युली 7:15 7:30 वाजले आहेत. पाऊस नाही आहे अजिबात आहे. मोस्ट प्रॉब्ली सकाळी पाऊस पडतो, पण आत्ता सध्या हा पाऊस जो सरीवरचा आहे, एक सर येते निघून जाते. पण जवळजवळ 1 आठवडा झाला पाऊस असा खास असा पडत नाही आहे. चला बघूया आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला पाऊस आहे की नाही ते, म्हणजे गडावर किल्ल्याच्या इथे. सो चला आपण आजच्या राईडची मजा घेऊया. नंतर आपण पोचूया एकोले विलेज, म्हणजे गडाचं बेस विलेज. आपण वाशीच्या रोडला लागलो आहे. याच्या पुढे गेलो की आपल्याला वाशीचा ब्रिज लागेल. तो ब्रिजच्या बाजूला एक नवीन ब्रिज बनतो आहे, तुम्हाला माहिती असं का ना. पण बऱ्यापैकी सुंदर काम होणार आहे तिथे, कारण जे ट्रॅफिक लागतं त्या ब्रिजवर ते बऱ्यापैकी कमी होणार आहे. सूर्य अजून उगवलेला आहे की नाही काही कळत नाही आहे, कारण पूर्ण वातावरण ढगाळ आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण वातावरणावरती ढगाळ आहे. पाऊस पडत नाही. थोडा पाऊस पडला असता ना अजून मजा आली असती. आत्ता कुठे आपल्याला सूर्यदेवताचं दर्शन होतं आहे. जस्ट ढगामागून सूर्य भगवान बाहेर येत आहेत. ऊन पडायला सुरुवात झालेली आहे. पावसाचे दिवस असं अजिबात वाटत नाही आहे, कारण असं थोडंफार तरी जाणवलं पाहिजे की पाऊस पडला पाहिजे. फक्त ढग येत आहेत आणि पुढे जात आहेत, ढग येतात पुढे जातात. आपण कळंबोली क्रॉस करून आपल्या आवडत्या रोडला लागलो आहे. एकदम सुंदर असा रोड, ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण क्रूज करू शकतो. आपण शेडूंगच्या टोल नाक्यापर्यंत पोहोचलो आहे. आपल्याला 8:24 झाली. 7:27 आपण निघालो, म्हणजे 7:30 आपण निघालो आहे. 1 तास झाला आपल्याला शेडूंगपर्यंत पोहोचायला. मला वाटतं आपण जवळजवळ अर्ध्या तासामध्ये आपण इथेच पोहोचलो होतो, कळंबोलीला पोहोचलो होतो. घाटाला सुरुवात झाली आहे. सुंदर असा घाट, वळणदार, मस्त एकदम मजा करत जाणार का. पावसाळ्यात तर एकदम एक नंबर घाट वाटतो हा. दोन्ही बाजूला बघा मस्त एकदम हिरवळ, आणि आपण मधून जातो आहे. डांबरी रस्ता असल्या कारणाने ग्रीप चांगली.
हा एक टर्न मस्त आहे, गोल राऊंडमध्ये एकदम पूर्ण, हो मस्त एकदम. त्याच्यानंतर पुन्हा हा टर्न, एक नंबर. समोर बघा बऱ्यापैकी धबधबे आहेत, तिथे माणसं गेलेली आहेत, वरपर्यंत आहेत. त्याच्यानंतर या बाजूला सुद्धा आहेत बघा, या बाजूला सुद्धा छोटे धबधबे आहेत, अप्रतिम. आपल्याला अजून 1 तास लागणार आहे पोहोचायला. ओके, इकडचे रस्ते खूप सुंदर आहेत ॲक्च्युली, आणि पूर्ण धुकं आहे समोरच्या बाजूला. किती सुंदर वातावरण आहे बघा इकडे. आपण टुवर्ड्स चाललो आहे शिवलिंग पॉईंट, म्हणजे शिवलिंग पॉईंट नंतर पुढे कोरीगड वगैरे येईल. त्याच रोडला आपल्याला जायचं आहे आपल्या डेस्टिनेशनला, एकोले विलेजला. पण इकडे वातावरण खूप सुंदर आहे, पूर्ण धुकं आहे इकडे. खरंच पावसाळ्यात एकदा तरी या बाजूला यावं. पाऊस मला असं वाटतं जस्ट पडून गेला. आता गाडी ओव्हरटेक करणं धोक्याचं आहे, सो ओव्हरटेक करू नये. टर्न 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 टर्नला कोण आहे का, टर्नला कोण आहे का, टर्नला कोण नाही आहे. चला, एक नंबर. पुढे एवढंच भयंकर धुकं, अजिबात काही दिसत नाही आहे. ओहो, खरंच की काय, खरंच दिसत नाही काय, खरंच काही दिसत नाही. ओ हो ओ हो 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 हो, जन्नतमध्ये आल्यावर कसं वाटतं हे, एकदम स्वर्गानंद. हा 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 हा. मॅपप्रमाणे आपली गाडी बरोबर आहे. 48 मिनिट्स अजून लागणार आहेत. अप्रतिम वातावरण आहे इकडे. 26 किलोमीटर आपण अजून लांब आहे आपल्या डेस्टिनेशनपासून. बरं, आपण पोचलो आहे टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट आणि शिवलिंग पॉईंटच्या जवळ. इथूनच राईट साईडला सगळे पॉईंट्स आहेत. आपण ऑलरेडी शिवलिंग पॉईंटचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. शिवलिंग पॉईंट तुम्ही बघू शकता. बापरे, पण इथून आता हा लायन्स पॉईंट इकडे या बाजूला राहिला. आपल्याला अजून इथून 23 मिनटं दाखवत आहेत. आपण जर आता बघितलं तर हे पेठ शहापूर गाव आहे. हे इथे मंदिर आहे हनुमान पेठ शहापूर. हे पेठ शहापूर गाव आहे. हे कोरीगड किल्ल्याचं बेस विलेज आहे. हा पूर्ण पार्किंगचा प्लेस आहे. इथे पार्किंग करून आपण बघा, बापरे भयंकर माणसं आलेले असं वाटतं. इकडे खूप माणसं आलेली पेठ शहापूरसाठी. इथून हा सगळा पार्किंगचा प्लेस झाला कोरीगडचा. आणि कोरीगडच्या पायऱ्या तुम्हाला माहिती आहे, पावसामध्ये भयंकर एकदम छानपैकी असतात त्या. तो जो आहे हा प्लेस आहे. इथून आपण वरती जाऊ शकतो कोरीगड किल्ल्यासाठी. हा पण पूर्ण पार्किंगचा प्लेस आहे. इथे आपण पार्किंग करू शकतो. पण आपल्याला अजून इथून 28 मिनटं, हो आपल्याला अजून 28 मिनटं म्हणजे 14 किलोमीटर आपण अजून पुढे चाललो आहे.
आपल्या किल्ल्यासाठी, जे किल्ल्याचं बेस विलेज आहे अकोले गाव म्हणून, आपण तिथे चाललो आहे. आपण या पॉईंटवर जर आलो तर आंबी व्हॅली 2.5 किलोमीटर त्या बाजूला आहे. आंबवणे गाव वगैरे तिकडे त्या बाजूला आलं. या बाजूला बघा समोर दाखवलं इथे भांबर्डे गाव. आपल्याला हे पहिलं गाव लागतं भांबर्डे. तैलबाईला पण या बाजूलाच आला किल्ला, जो तैलबाईला किल्ला आहे तो या बाजूलाच आला. अहिरवाडी आहे. मग आपल्याला भांबर्डेवरून आपल्याला जायचं आहे अकोले गावामध्ये. सो पहिलं आपण सुरुवात करूया भांबर्डेपर्यंत जाण्यासाठी. किलोमीटर तर इथे दाखवलं नाही आहे की किती किलोमीटर आहे, पण आपण पोचूया तिथपर्यंत. म्हणजे 26 मिनटं अजून दाखवत आहे इथून आहेत आपल्याला. गुगलमध्ये तर 26 मिनटंच दाखवत आहे. बरं, आपण अशा ठिकाणी पोचलो आहे जिथे हा एक बोर्ड आहे. तैलबाईला या बाजूला आला, भांबर्डे गाव या बाजूला आला आणि आडगाव या बाजूला आला. तिसकरी, जांभूळवाडी आणि बप्पोड. आता काय हे गावठाण आहे इकडे या बाजूला, तर आपल्याला राईट साईडनीच जायचं आहे. हा रोड लेफ्टला गेलेला आहे, त्या रोडने आपल्याला सोडून द्यायचं आहे. आपल्याला राईट साईडलाच जायचं आहे भांबर्डे गावासाठी. काय झालं, गिअर पडत का नाही? ओके, डन. या किल्ल्यावर यायचं म्हणजे स्वतःची बाईक असणं किंवा स्वतःची व्हेकल असणं खूप गरजेचं आहे. कारण या साईडला येणं म्हणजे तुम्हाला लोणावळ्यावरून बस पकडायला लागेल भांबर्डे गावापर्यंत. भांबर्डे गावानंतर तुम्हाला जे एकोले विलेज आहे, एकोले विलेजपर्यंत तुम्हाला दुसरं काहीतरी करायला लागेल व्हेकल. पण तिथून व्हेकल मिळणं मुश्किल आहे. सो स्वतःची गाडी असणं खूप गरजेचं आहे इथे यायचं तर. मी प्रत्येक इंडिकेटर समोर थांबतो ॲक्च्युली. हा आपण मागून आलेला रोड आहे. हा इथे एक फलक लावलेला आहे. हा फलक गेला आहे तैलबाईलासाठी, हा रोड गेला आहे तैलबाईलासाठी. आणि हा जो रोड गेला आहे तो आपल्याला गेला आहे आपल्या किल्ल्यासाठी एकोले विलेजसाठी, घनगडसाठी. सो आपण या बाजूला जाऊया आता. 13 मिनटं अजून दाखवतात. 9 किलोमीटर अजून इथून आपल्यासाठी डिस्टन्स आहे एकोले विलेजचा. बऱ्यापैकी चांगला रस्ता बनवला आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला आहे हा. वॉटर क्रॉसिंग, छोटी छोटी वॉटर क्रॉसिंग. रस्ता इथून आहे चांगला ॲक्च्युली. मला असं वाटलं खडबडीत असेल, पण ठीकठाक आहे रस्ता. एवढा दिक्कतवाला काही त्रास नाही आहे. त्रास नाही इथे अजिबात आहे. डांबरी रोड आहे. हा एकोले विलेजमध्ये आपण पोहोचलो. इथून हा दाखवतोय आता मला रस्ता राईट साईडला जायला. हा घनगडला तिथून वरती रस्ता आहे. मॅपमध्ये काय इथून दाखवतो रस्ता आहे ना. बघा हा रस्ता, हा लोकेशन तिकडे नाही पुढे दाखवत आहे, पण तिथून रोड रस्ता दाखवतोय. हां ओके, रस्ता तिथून होता पहिला. ओके म्हणजे गुगल माता बरोबर दाखवते, रस्ता इथूनच दाखवतोय, पण जायचं आपल्याला इकडून आहे. ओके धन्यवाद, थँक्यू. बघा गुगल माताने बरोबर रस्ता दाखवला होता, पण तो रस्ता बंद आहे. त्याला गुगल माता तरी काय करणार ना. ओके हा रस्ता आहे जायचा. ओके ठीक आहे, म्हणजे इथून रस्ता होता. मला वाटतं ह्या पाण्यामुळे हा बंद केलेला असेल रस्ता आणि इथून वरून काढला असेल. थोडा ना पुढे हा असा काय रस्ता आहे खडबडीत पूर्ण. इथं डांबर पूर्ण निघून गेलेलं आहे, फक्त खालची खडी राहिली बाकी आहे. इथून जरा फक्त गाडी आणलीत तुम्ही कोणी तर इथून सावकाश यायला गरजेचं आहे. वाव खेकडं पण होतं इथे. वॉटर क्रॉसिंग पाण्यातून. जर पावसाळ्यामध्ये जर जास्त पाऊस पडत असेल तर इथे थोडं जास्त पाणी असेल.
पार्किंग बघूया कुठे आहे ती. बहुतेक पुढे आहे दाखवते आपल्याला. आपण त्या बाजूला पुढे गेलो होतो पण पार्किंग तिकडे पुढे नाही आहे. पार्किंग ही इथे आहे. इथे हा प्लेस आहे पार्किंगचा. याच्या पुढे याच्या बाजूला इथे मला वाटतं मंदिर आहे. ते तुम्हाला मंदिर दाखवतो मी. हे इथे मंदिर आहे. मला वाटतं बजरंगबली आहेत. ओके, इथे एक मंदिर आहे. मला वाटतं कन्स्ट्रक्शन चालू आहे आता. ते क्लिअर होईल, मोठं होईल त्यावेळेला मस्त असेल हे सुंदर. गाडी आपण इथे पार्क करतो आहे. ठीक आहे, तो एक 5 मिनटामध्ये तुम्हाला पुन्हा भेटतो मी ट्रेकिंगच्या अवतारामध्ये. नमस्कार मित्रांनो, आपण पोचलो आहे एकोले गावामध्ये. इथून हा ट्रेकचा सुरुवात होते. इथून आपण गाडी या बाजूला लावलेली, या साईडला गाडी लावलेली आहे. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर तुम्हाला इथून रस्ता दाखवतो जर तुम्ही गाडीने आलात तर. पण पार्किंग ॲक्च्युली इकडे आहे. 20 रुपये पार्किंग आहे इथे. इथून ट्रेक सुरुवात होते गाडी. आपण आता ट्रेकला सुरुवात करूया. बिर्याणीची तयारी चालली आहे. जॅकेट वगैरे घ्यायची. तर आपण इथून आता पुढे जाऊया टुवर्ड्स घनगड फोर्टला. ट्रेकला चालायला सुरुवात केली आहे. ॲक्च्युली इथून वरती पण गाडी जाते वाटतं. पण हा रस्ता थोडा खडबडीत आहे त्यामुळे आपण घेऊन नाही गेलो. तिकडेच खालती मंदिर आहे. ते बजरंगबलीचं मंदिर आहे. ते मंदिर आपण ॲज अ लँडमार्क म्हणून म्हणजे आपली खून म्हणून ठेवू शकतो. तिथे पार्क करून गाडी आपल्याला वरच्या बाजूला यायचं आहे. आणि आता इथून आपण काय काय बघणार तर गडावर असणाऱ्या सगळ्या वस्तू आपण एक्सप्लोअर करून खाली उतरणार. जायला किती वेळ लागतो, खाली उतरायला वेळ किती लागतो, हे सगळ्या गोष्टी काउंट करणार आपण. घड्याळात आता वाजले आहेत 11:32. सकाळी 7:30ला आपण गाडी चालू केली मुंबईवरून. तर 11:30 वाजता आपण आता ट्रेक चालू करतोय. बरं, जिथून आपण गाडी लावली खालती हा रस्ता आहे. इथून लेफ्ट साईडला आपण गाडी लावली. त्याच्यानंतर या बाजूला ही आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी. त्याच्यानंतर हा रस्ता गेलेला आहे आपल्या घनगड फोर्टला. इथे एक बोर्ड आहे, तिथे एक बोर्ड आहे, तिथे एक नोटीस आहे. घनगड किल्ला 1 किलोमीटर, क्युनी धरणी धनगर वस्ती 5 किलोमीटर, नियोजित भांबर्डे पाली हे 15 म्हणजे पालीगाव हे काय आहे नियोजित भांबर्डे पाली असं लिहिलं 15 किलोमीटरवर. आणि इथे एक नोटीस लावलेली आहे ज्याच्यामध्ये लिहिले आहे वाघ, बिबट्या, ससा, भेकर, लांडगा, हरिण, टेकरू, मोर. म्हणजे इथे या जंगलामध्ये सापडणारे दिसणारे हे सगळे वन्य प्राणी आणि पक्षी यांची सगळ्यांची टोटल इथे म्हणजे सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत तिथे. आणि इथून आपल्याला या रोडने आपल्याला पुढे जायचं आहे टुवर्ड्स आपल्या घनगड फोर्टला. हा इथे एक बोर्ड लागला आहे किल्ले घनगड. इथे वाहतं पाणी आहे, बऱ्यापैकी जास्त पाणी आहे. पण आता 4-5 दिवस पाऊस नसल्या कारणाने थोडं कमी पण असू शकेल. पण जर जास्त पाऊस असेल तर इथे हा जो वाहतं पाण्याचा ओढा आहे तो खूप मोठा असू शकेल. लाल मातीचा रस्ता सुरुवात झालेली आहे. एक 10 मिनटं 5 ते 10 मिनटं चालवल्यानंतर ना इथे लिहिलं घनेश्वर महादेव मंदिर. तर आपल्याला हे इथे महादेव मंदिर लागलं आहे. मच्छर इथे भयंकर मच्छर आहे. जर पावसाळ्यामध्ये तुम्ही इकडे या बाजूला येत आहे तर महत्त्वाचं आहे तुम्ही फुल स्लीवलेस घातलेलं चांगलं आहे. ही शंकराची पिंड आहे. इथे विरगळी आहेत. या इथे विरगळी लाईनीत लावलेल्या आहेत. विरगळ स्मारक एकोले तालुका मोर्शी जिल्हा पुणे. विरगळची संकल्पना इथे लिहिलेली आहे. विरगळ म्हणजे वरती काय असतं, मधल्या पॅसेजमध्ये काय आहे, या सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही वाचून याची माहिती घेऊ शकता. इथे मला वाटतं नंदी आहे. इथं नंदी आहेत. थोडंसं वाईट कंडिशनमध्ये आहेत ते. एक बाजू तुटलेली आहे. त्यानंतर हे जे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे शंकर भगवानची पिंड. आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे टुवर्ड्स किल्ल्याकडे.
मंदिराच्या इथून पुढचा रस्ता जो गेला आहे तो पूर्ण जंगलामध्ये गेला. ॲक्च्युली जंगल रस्ता चालू झाला इथून. लाल मातीचा रस्ता असल्या कारणाने वाट निसरडी असते आणि बऱ्याच ठिकाणी चिखल जमा झालेला असतो. तर या चिखलामधून आपल्याला रस्ता काढत जायचा असतो पुढे. आता इथे जर पाणी नाही आहे, पण इथे जर पाणी असतं तर बऱ्यापैकी फोर्सफुली पाणी असतं इथे. थोडा वरती आल्यानंतर हा आपल्याला इथे पुन्हा बोर्ड लागला. या बोर्डवरून जर आपण या बाजूला गेलो तर इथे 2 मंदिरं दाखवत आहेत. आता ती मंदिरं कुठली आहेत, कुणाची आहेत ते माहिती नाही पडतं आपल्याला, कारण इथे कुठे बोर्ड नाही लावलेला. आजूबाजूला कुठेही बोर्ड नाही आहे. पण इथे एखादं वेताळ प्रसन्न म्हणून समथिंग लिहिलेलं आहे इथे. आणि आतमध्ये शेंदूर लावलेला एक पत्थर आहे, शेंदूर लावून आहे. आणि समोर हे बऱ्यापैकी चांगलं बनवलेलं मंदिर आहे. त्याच्यानंतर हे इथे एक मंदिर आहे, इथे पण सेम तसंच मंदिर आहे, खालचं जसं आहे तसंच. पण कुठला देव आहे हे समजून येत नाही आपल्याला. सो जर कुणाला माहिती असेल तर कमेंट करून प्लीज कळवा. आपण आता याच्यातून पुढे जाऊया. बऱ्यापैकी मार्किंग आहे इथे गडावला. म्हणजे आपण 2 ठिकाणी तर बघितलं खालती की मार्किंग होती. आता हा तिसरा स्पॉट आहे ज्या ठिकाणी इथे किल्ले घनगड म्हणून लिहिलेलं आहे ऑलरेडी. आणि हा आपण चाललो आहे जंगल पॅचमधून. बरं, इथे ना हे खूप छान लिहिलेलं आहे. जे लोक वरती पाण्याची बॉटल सोडून येतात त्यांच्यासाठी आहे. भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता, मग रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकत. खूप छान लिहिलेलं आहे. शंखनाद ढोल ताशा वाद्य पथक पुणे. सुंदर. म्हणजे प्रत्येकाला समजून येईल की आपण पाण्याची बॉटल जर वरती घेऊन जातो पिण्यासाठी तर ती तिथे न फेकता आपल्याबरोबर सोबत पुन्हा खाली घेऊन यावी. कचरा करू नये गडावर, कोणत्याही गडावर कचरा करू नये. हे तर ॲक्च्युली सगळ्यांना समजलंच पाहिजे. काही जणांना समजत नाही, त्यांच्यासाठी आहे सगळं. हा रस्ता गेला किल्ले घनगडसाठी वरच्या बाजूला. त्याच्यानंतर इथे एक मंदिर आहे ॲक्च्युली. हे दीपमाळ आहे इथे, ही दीपमाळ. त्यानंतर इथे एक बोर्ड लागलं आहे घनगड प्रतिष्ठान. बऱ्यापैकी माहिती दिली आहे किल्ल्याची, तर तुम्हाला मी ते पुन्हा दाखवेन. ती माहिती पूर्ण तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर इथे मंदिर आहे, हे आपण मंदिर बघूया कोणतं आहे ते. ओके, गारजाई माता मंदिर हे इथे आतमध्ये आहे. गारजाई माता मंदिर. तर आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. इथे ना बऱ्यापैकी खूप छान माहिती दिलेली आहे. घनगड प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. किल्ल्याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्ही एकदा हा व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आणि त्यानंतर या बाजूला इथे पूर्ण किल्ल्याचा मॅप दिलेला आहे. जर कुणाकडे नसेल तर हा मॅप इथे फोटो काढून घेऊ शकता. म्हणजे व्हिडिओ पॉज करून फोटो काढून घेऊ शकता, म्हणजे स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. त्यामुळे किल्ल्याला कुठे कुठे काय काय आहे ते आपल्याला क्लिअरली कळून येईल. हा गारजाई माता मंदिरच्या इथून आपण वरती आलो आहे. हे इथे या बाजूला गारजाई माता मंदिर आहे हे. त्यानंतर आपण इथून पुढे चाललो आहे. गारजाई माता मंदिरच्या इथून आपण वरती आल्यानंतर ह्या स्टेप्स लागल्या. ह्या स्टेप्सवरून आपल्याला हा एक लेफ्टला रस्ता गेला आहे आणि हा एक राईटला रस्ता गेलेला आहे. तर आपण पहिल्या राईटला जातो आहे, कारण लेफ्टला इथे एक पत्थर आहे जो प्रत्येक रीलमध्ये फेमस असतो. त्याच्यावर उभं राहून माणसं फोटो काढतात, मुलं ट्रेकर फोटो काढतात.
थोडा रिस्की आहे पावसाळ्यामध्ये, पण ज्यांना कोणाला फोटो काढायचे असेल त्यांनी जीव सांभाळून आपला फोटो काढा त्याच्यावरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिस्की काय आहे, कारण तिकडे बऱ्यापैकी जोरात हवा आहे. सावकाश चाल ग इथून, कारण इथून पूर्ण हा शेवाळचा रस्ता आहे. हा रस्ता वरून पण आहे आपल्याला जायला. आपण इथून खालच्या बाजूने आलो आहे. बुलेट बुरुज वगैरे आहे इकडे. पावसाला पण सुरुवात झालेली आहे. आपण इथून पुढे जाऊया. आपण पोहोचलो आहे किल्ले घनगडच्या पहिल्या दरवाजाच्या इथे. हा इथून एक दरवाजा आहे. बाजूचा बुरुज आहे तो पूर्ण तुटलेला आहे. या बाजूलाही लेफ्ट साईडला एक बुरुज आहे. फक्त तटबंदी थोडी राहिली आहे याची किल्ल्याची. हा एक बुरुज आहे इथे. हा या बाजूला एक बुरुज आहे. त्याच्यानंतर हा इकडे एक इंटरेस्टिंग पॅच आहे तो तुम्हाला मी दाखवतो. इथे गुहा आहे, ही गुहा तुम्हाला दाखवतो. त्यानंतर तिकडे वरती जायला शिडी आहे. त्या शिडीने आपल्याला वरती जायचं आहे. ही जी गुहा आहे ॲक्च्युली आत्ता आतमध्ये कोणीच नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे सुखं आहे, राहू शकतात माणसं, पण बऱ्यापैकी सामान आणून टाकलेलं आहे इथे. सो राहण्यायोग्य पण आता नाही आहे. आता पण बाहेर पडू इथून. त्यानंतर या शिडीने आपल्याला वरती पठारावरती जायचं आहे. ही शिडी जी आहे ती कातळखडका इथं लावली आहे. तिथे गुहा पण आहे, ती पण आपण बघूया. फिलहाल आपण तिथे इंटरेस्टिंग पार्ट इथं जाऊया ह्या किल्ल्याच्या. या बाजूला एक बुरुज आहे, जवळजवळ तुटलेलंच आहे ते बुरुज. तुम्हाला दाखवतो तुम्ही. थोडीशी तटबंदी राहिली तिथे, बघू शकता तुम्ही. हा पूर्ण बुरुज आहे, फक्त अशा पत्थरच राहिले. आपण इथून आलो जस्ट. आपल्याला त्या बाजूला पुन्हा जायचं आहे. धुक्याचं साम्राज्य पुन्हा सुरू झालं. गडावर पूर्ण धुका आहे आता. आपण मी सांगितल्याप्रमाणे जो इंटरेस्टिंग पार्ट आहे या किल्ल्याचा त्या ठिकाणी आपण जाऊया. आपण या किल्ल्यावरच्या एका इंटरेस्टिंग पॅचच्या ठिकाणी आलो आहे, जिथे या रॉकला असलेला एक कातळखडक उचलून खाली आलेला आहे आणि तो तिथेच थांबला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण रॉक असा. आणि तिथे एक गुहा टाईप झाली आहे, म्हणजे मधून एक पोकळी निर्माण झालेली आहे. ती तुम्हाला दाखवतो मी. ही अशा प्रकारे आहे. हा पूर्ण जो रॉक आहे तो वरपर्यंत आहे. चालू होतात ज्या शिड्या बाजूला एक गुहा आहे. थोडा रिस्की पाहिजे ॲक्च्युली पावसाळ्यामधला. थोडं चालतात तिथे आम्हाला सांभाळून जायला लागेल वरती. सिंगल पायरी. तेवढीच इथे हवा सुद्धा आहे. शूट करत नाही आहे कारण आता इथे मला हवा पण भयंकर आहे. सो इथून पुढे गेल्यानंतर मी तोपर्यंत थोडं रिस्की आहे. येताना
शेवाळ आहे इथे पूर्ण भरलेली. तू वरती जायचा प्रयत्न करू शकतो पण शेवाळ जरा सरकायला जास्त होईल इथे. आता इथून पुढे जाऊया. त्यानंतर टाका आहे. अरे इथे मध्ये हवा येते रे. आता हे दिसतात ना, हे मध्ये हवा येते ना, मध्ये होत आहे तिथे हवा गेली ना बाजूला तिथे पाहिजे. हा अरे पण ते नाही ना, तुला काहीतरी होल पाडायला पाहिजे ना. पण अर्धेच काय थोडं याच्या अगोदर जो मी तुम्हाला दाखवला तो ट्रेक पार्टनरने माझ्या शूट केला. त्याच्यानंतर मी वरती चढलो. बघूया बोललो किती इझी आहे किती कठीण आहे, त्याच्यासाठी आपण पुढे गेलो. आता इथून हा पार्ट जो आहे तो पाय टाकण्याजोगा आहे का, तर इथून पाय टाकताना थोडीशी डिफिकल्टी आहे. ही तार बांधलेली आहे पण तार काही कामाची नाही आहे आत्ता या मोमेंटला. हां चला, तसा इझी आहे. पायातल्या शूजवर खूप अवलंबून आहे. तुमचे शूज एकदम चांगल्या ग्रिपचे असायला लागतील, कारण जर शेवाळवरून पाय सरकला तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो पॅच इझी पण आहे डिफिकल्ट पण आहे. पावसाळ्यामध्ये स्लाइटली डिफिकल्ट आहे, उन्हाळ्यामध्ये एकदम इझी आहे पॅच तो. हां आता इथे बघा, हा इथे पूर्ण शेवाळ आहे. इथून हा रस्ता आहे, ही रशी बांधलेली आहे. तर याने आपल्याला जायचं वरती. आता तर या इथून आपल्याला जायचं वरती. आता कसं, तर हा एक पाय इथे टाकला, इथे टाकून नाही होणार. इथे टाकला पाय, दुसरा पाय इथे. व्हेरी गुड, ठीक आहे. कॅमेरा हातात पकडून वरती चढणं जिकरीचं काम होतं अक्षरशः. चला पार्टनर या. इझी इझी आहे. हां इझी आहे इथे, या वरती. चला, आपल्याला हा इथं दुसरा दरवाजा लागला आहे. तुटक्या अवस्थेत आहे, पाऊस आहे त्यामुळे थोडा इझी आहे. अदरवाईज पाऊस जास्त असतो तर इथं बऱ्यापैकी जास्त पाणी असतं. शिवाच पाय कुठे टाकायचा हा एक प्रश्न असतो.
वातावरण गडावरती वरती आलो आपण. हो हो अमेझिंग. एक नंबर हवा. वरती आल्यानंतर राईटला जो दरवाजा आहे दरवाज्यातून आपण राईटला आलो. राईटवरून आपल्याला आता राईट साईडला चालत जर आपण आलो तर हे एक वाड्यांचे अवशेष वगैरे आहेत इथे. त्यानंतर हा एक बुरुज आहे बहुतेक. ह्या बुरुजाची इथं आपण पोहोचलो आहे. ऐकायला बरोबर येणार नाही तुम्हाला. हा आपला इथे स्वराज्याचा फ्लॅग. पण दुसऱ्या खालच्या राईट साईडला बुरुज जो आहे ना, वरती चढल्यानंतर आपण गेलो राईट साईडला. लेफ्ट साईडचा जो बुरुज होता त्या ठिकाणी आपण येतोय. वरून फ्लॅगच्या इथून आपण खालती उतरतोय. बऱ्यापैकी मोठा बुरुज होता. तटबंदी तुटलेली आहे बऱ्यापैकी. गंग्या साबूत आहेत अजून. खाली जायला जागा नाही आहे त्यामुळे यात काय वाटून पुढे चालू आहे. गड किल्ल्यांच्या तटबंदी गड किल्ल्यांच्या रक्षणासाठी बांधल्या आहे. तुमची नावं गिरवायला नको. व्हेरी गुड. हे खूप चांगले चांगले स्लोगन लिहिले तिथे. इथून आलो इथे काय लिहिलं आहे, किल्ले घनगड पाण्याची टाकी. ओके, ही पाण्याची टाकी. इथे पाण्याची टाकी बोलली आहे. पायऱ्या आहेत पाण्याच्या टाकीला. किती खोल आहे कुणास ठाऊक, पण पायऱ्या आहेत म्हणजे खोल असायला पाहिजे. ही इथे एक पाण्याची टाकी आहे. आणि याच्या बाजूलाच आपण जो वरती आलो तो दरवाजा आहे. हा दरवाजा आहे. इथून आपण वरती आलो, राईट साईडला गेलो. राईट साईडवरून आपण वरती इथे स्वराज्याचा फ्लॅग आहे. तिकडून असं गोल करून इकडे आलो. इथे तटबंदी बघितली. आता आपण पुन्हा खाली उतरणार आणि
एक तिथे पत्थर आहे जो मोठा रॉक आहे, तिथपर्यंत आपण पोहोचणार. तिथे फोटो सेशन करतात बऱ्यापैकी, तर बघूया आपण पण ट्राय करून तिथे फोटो काढता येतो का, कारण बऱ्याचपैकी हवा आहे तिथे. त्यामुळे जास्त रिस्क घेणार नाही, जमलं तर काढणार, अदरवाईज नाही काढणार. त्यामुळे खाली उतरूया इथून. या एंट्रन्समधून आपण ज्या वरती आलेलो होतो एकदम टॉपच्या, तिथून आपण आता खाली उतरतो. मी तुम्हाला आता डायरेक्ट भेटेन एका पत्थरच्या ज्या रॉकच्या आहे इथे फोटो सेशन चालतो. बऱ्यापैकी चांगले फोटो येतात तिथे. मी तुम्हाला भेटेन पुन्हा, कारण इथे खूप जास्त हवा आहे, त्यामुळे माझा आवाज पण येणार नाही जास्त, आणि धुकं साम्राज्य जास्त आहे, त्यामुळे दिसणार पण नाही. सो मी तुम्हाला थोड्या वेळाच आपण किल्ला उतरून खाली आलो आहे. खाली उतरताना आपण या ठिकाणी आलो आहे. पॅच म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या ठिकाणी हवा पण खूप जास्त आहे. उभं राहणं तर डिफिकल्टच आहे, कारण पावसाळ्याचा सीझन आहे. बघा, हा तो पॉईंट आहे ज्या ठिकाणी प्रयत्न करूया परतीच्या प्रवासाला लागलो आपण. त्या रॉक पॅचवर उभा राहायचं नाही, पण मला बसायचा तरी अनुभव मी घेतला आहे. सो तेवढं ते तेवढा पावसाळ्यामधला अनुभव. उन्हाळ्यामध्ये वगैरे किंवा हिवाळ्यामध्ये हा ट्रेक केला ना तर तिथे उभा राहू शकतो, आणि ड्रोन शॉट जर असतील तुमच्याकडे तर त्यांनी खूप चांगले शॉट्स येतील किंवा व्ह्यू पण चांगले येतील. तर आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे. 11:30 वाजता आपण ट्रेक चालू केला. आता घड्याळात 2 वाजले. जवळजवळ 2.5 तास लागले आपल्याला ह्या ट्रेकला. तसं बघायला गेलं तर 1 तासाचा पण ट्रेक नाही आहे, पण आपल्याला जास्त वेळ लागला कारण आपण बराच वेळ वरती किल्ल्याच्या माथ्यावरती आपण बसून होतो आणि रिलॅक्स केलं. तिथे थोडासा गडावरचा नाश्ता केला, आपण पाणी घेतलं. ह्या सगळ्या घेऊन आता आपण खाली उतरतो आहे. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट भेटेन. आपण जिथे गाडी पार्क केली आहे एकोले गावामध्ये, तिथे मी तुम्हाला आता पुन्हा एक अर्धा तासामध्ये भेटेन. बहुतेक अर्धा तास लागेल आपल्याला खाली उतरायला. 2 वाजलेत. 2 नंतर 2:30पर्यंत आपण खालती भेटू गाडीच्या इथे. हा किल्ला उतरून आपण खाली आलो आहे. आपली ही गाडी आहे इथे पार्क केलेली. तिथे बजरंगबलीचं मंदिर आहे. घड्याळात वाजले आहेत 2:28. मी मगाशी बोलल्याप्रमाणे अर्ध्या तासामध्ये आपण खाली उतरलो आहे. सकाळी 7:30 वाजता आपण घर सोडलं. 11:30 वाजता ट्रेक चालू केला, म्हणजे 4 तास लागले. जवळजवळ 3 तास आपण 3 तासामध्ये आपण इथे पोहोचलो. मधला जो वेळ गेला तो गेला इथे आपण तयारी करण्यामध्ये, दुसरा वेळ गेला नाश्ता करण्यामध्ये. 11:30 वाजता ट्रेक चालू केल्यानंतर 2 वाजेपर्यंत आपण पूर्ण किल्ला फिरून घेतला. किल्ल्यामध्ये 2च पॅच असे आहेत ज्या ठिकाणी थोडी रिस्क आहे, म्हणजे एक शिडीवरून वरती गेल्यानंतर, आणि दुसरा म्हणजे त्याच्या पुढे वरती आपल्या बाले किल्ल्यावर जाण्यासाठी एक पायरी मार्ग आहे, पण तो तुटलेला पायरी मार्ग आहे. आत्ता पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी स्लिपरी झाला आहे, म्हणजे तिथे बऱ्याच शेवाळ झालेली आहे. बाकी बघण्यासारखं गारजाई माता मंदिर, बाकी मंदिरं, तळं, त्याच्या व्यतिरिक्त दोन्ही बाजूला बुरुज ते आहे. एक कातळ आहे ज्याच्या म्हणजे एक रॉक पॅच आहे जो वरून कातळा म्हणून खाली पडलेला आहे आणि तो तिथेच थांबलेला आहे. तिथून एक मार्ग तयार झालेला आहे ते एक आहे.
आणि दुसरं इंस्टाग्रामची जी फेमस होती जी रील जी त्या खडकावर उभं राहून माणसं फोटो काढतात, ट्रेकर फोटो काढतात, तो एक. ज्याच्या व्यतिरिक्त या गडकिल्ल्यावर बघण्यासारखं दुसरं काही नाही आहे. फ्लॅगच्या ठिकाणी आपण गेलेलो, फ्लॅगपर्यंत गेलेलो आपण, ते सगळं फिरून आलो. आता हा व्हिडिओ आपण इथं संपवतो आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकन दाबा, जेणेकरून माझे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला प्रथम भेटतील. मी गुरुनाथ कत्तर तुम्हा सर्वांची रजा देतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.